नमस्कार, मी संदीप साळुंके. लाईव्ह आर्ट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण आलो आहोत विजयदुर्ग येथे. विजयदुर्ग तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग. आणि आज आपण पाहणार आहोत विजयदुर्ग येथील ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला. तर आज आपल्यासोबत आहेत दामजी पाटील, जे इथे गेले 15 वर्षे गाईड म्हणून काम करत आहेत. तर आपण त्यांच्याकडून या किल्ल्याची पूर्ण माहिती घेऊया. तर चला मग. नमस्कार पाटील साहेब. नमस्कार. जरा आम्हाला या किल्ल्याची पूर्ण माहिती सांगा. आज आम्ही त्याच्यासाठीच आलो आहे. या किल्ल्याची एकदम डिटेलमध्ये माहिती आम्हाला पाहिजे. तर तुम्ही माहिती सांगायला सुरुवात करा. महाराष्ट्र आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विजयदुर्ग किल्ल्यावर आज आपण माहिती घेत आहोत. ओके. तर आपण हे जे मंदिर पाहतो हां हां. हे बलभीम मारुतीचं मंदिर आहे. ओके. मंदिर महाराजांच्याच वेळचं आहे. ओके. थोडं रिनोव्हेशन केल्यानंतर मूर्ती त्यांच्या वेळची आहे. ओके. म्हणजे पुरातन मूर्ती आहे. पुरातन मूर्ती आहे. हां. वरच्या ढाच्यामध्ये फक्त मस्जिदसारखा आकार केलाय. ओके. त्यावेळेस आपल्याला धोके असायचे. आपले 400 मावळे त्यांचे 40,000 मुस्लिम एवढं तुटून पडून भारी पडायचे. गनिमी काळाचा भाग आहे. ओके. ओके. मंदिर उद्ध्वस्त प्रिकॉशन घेतले, आकार मस्जिदसारखा दिलाय. ओके. तुम्ही जेजुरी बघा किंवा रायगड व जगदीश्वराचं मंदिर बघा, त्यावेळेची जुनी मंदिरं बघायला मिळतात. ओके. महाराजांचं ज्या किल्ल्यावर साम्राज्य तुम्हाला ओळखाय असेल हां तर पायथ्यापाशी महाराजचं मंदिर, हां. भवानीचं मंदिर आणि महादेवाचं मंदिर ही 3 मंदिर तुम्हाला बघायला मिळतात प्रत्येक किल्ल्याच्या जवळ. प्रत्येक किल्ल्यावर. ओके. त्यांची प्रेरणास्थानं स्फूर्तीस्थानं बलस्थाने प्रत्येक किल्ला बघायला मिळतात. कुठल्याही किल्ल्यात जा, पायथ्यापाशी एंट्री मारलात का मारुतीचं मंदिर दिसलं का ओळखायचं हा किल्ला महाराजांच्या ताब्यात होता. ओके. मग चला तर आपण मारुतीचं दर्शन घेऊया. बलभीम मारुती ना? बलभीम मारुती. ही आहे बलभीम मारुतीची मूर्ती. ही पुरातन मूर्ती आहे. ही मूर्ती अंदाजे किती वर्षापूर्वीची असेल? महाराजांच्या काळातली मूर्ती आहे. काळापाषाणी मूर्ती होती. ओके. त्याला आपण आता कलरिंग केलेलं आहे. कलरिंग केलेलं आहे. आणि बांधकाम पण जुनंच आहे ना? बांधकाम जुनं, थोडं रिनोव्हेशन आपण केलेलं आहे. ओके. तर आपण या मारुतीचं दर्शन घेऊन यापुढे किल्ल्याची माहिती घेऊया. तर चला मग. आता आपण आलो किल्ल्यात. तर किल्ल्याची माहिती घेऊया पाटील यांच्याकडून. हां सांगा. आता आपण विजयदुर्ग किल्ला पाहतोय. हा ओके. पहिला 1195 ते 1205 हां. या कालावधीत शिलार संस्थानाचे राजा भोज याने पहिला बांधलेला किल्ला आहे. ओके. पण तो आपण आतमध्ये गेल्यानंतर भाग पाहणार आहोत. हा म्हणजे भोजाने जो बांधला पहिला 5 एकर मध्ये होता. ओके. हा, तो आपण आतमध्ये गेल्यानंतर भाग पाहणार आहोत. नंतर 1218 साली हा देवगिरीच्या ताब्यात होता. ओके. 1354 साली विजयनगरचे राजे यादव कृष्णदेवराय कर्नाटक त्यांनी किल्ला कॅप्चर करून घेतला. ओके. आणि जेव्हा बहामनीचे 5 डिवायडेशन झाले, बहामनीचे 5 डिवायडेशन होतं आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बिदरशाही, निमाशाही असे जेव्हा बहामनीचे 5 तुकडे झाले हां. तेव्हा कोकण प्रांत आदिलशांच्या ताब्यात आला. ओके. नंतर साधारणतः 125 वर्ष किल्ला आदिलशांचं राज्य होतं. 1431 साली बहामनी अल्लाउद्दीन सुलतान अहमद शाह यांनी ह्या किल्ल्यावर वर्चस्व केलेलं आहे. ओके. 1653 साली हा छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकून घेतलाय. ओके. म्हणजे विस्तारीकरण केलं आहे. आता आपण हा जो किल्ला पाहणार आहोत हा 17 एकर 19 गुंठ्यात किल्ला आहे. हा, म्हणजे जो आउटवर पोर्शन आहे हा 17 एकर पूर्ण 19 17 गुंठ्यात एकर किल्ला आहे. आहे. हा. ओके. महाराजांनी विस्तारीकरण केलं. हां म्हणजे 5 एकर पहिला किल्ला होता, तो वाढत वाढत 17 एकर झाला आता. महाराजांनी पूर्ण वाढवलंय. 17 एकर 19 गुंठे केलं. ओके. आता छत्रपती शिवाजी महाराजांचे तुम्ही जेव्हा किल्ले पाहायला सुरुवात करता हां हां. तेव्हा एक वेगळ्या पद्धतीत किल्ला पाहायचा असतो. ओके. म्हणजे कसं माहितीये का, ह्या किल्ल्यात घोडे पळत होते, हां हां. मावळे वावरत होते, तोफांचा गडगडाट होता, असं इमॅजिन करायचो किल्ला. ओके. जरा थोडी पद्धत वेगळी आहे. ओके. मनोरंजनाचा कम्प्लीट भाग बाहेर सोडून आता आपण 16व्या शतकातले मावळे आहोत ओके. असं दृश्य समोरायचं असतं. हां म्हणजे तुमच्या अंगात विरस संचारला पाहिजे, बरोबर आहे. अंगावर शारे उठले पाहिजे. त्याचं कारण पण तसं असतं हां की ज्या शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्य मिळवून दिलंय हां हां. आणि त्यांच्या जीवावर आपण लहानाचे मोठे झालो, त्यांचं बरोबर. रूप डोळ्यासमोर आणून हम्म. मग शिवरायांचा आठवा रूप, शिवरायांचा आठवा प्रताप, शिवरायांचा आठवा साक्ष भूमंड आहे अशा मूर्तिमंत महाराजांचे असे किल्ले पाहिलात तर नक्कीच त्या किल्ल्याचा तुम्हाला आनंद उपभोगता येतोय. कारण किल्ले हे आपल्या ज्ञानात खूप भर पडत असतात. बरोबर. त्याला दुर्गरचना म्हणजे किल्ल्या स्ट्रक्चर म्हणतात, या आपल्या लगेच लक्षात येणे मला फसगत होते.
बरोबर, आणि बरोबर. दुर्दैवाने तुम्हाला सर्वांना अशी गोष्ट सांगायची वाटते की बऱ्याच भारतीय लोकांना महाराजांच्या बद्दल महत्व समजलं नाही. बरोबर. पण व्हिएतनाम सारखा एवढा छोटासा देश हा. की ज्याने अमेरिकेला सळोकी पळकून सोडलंय, एक वेळा नाही 2 वेळा नाही सलग 8 वेळा सळोकी पळकून सोडलंय, तेव्हा त्यांचे मिलिटरी सेनापती हो ची मिन्ह त्यांचा इंटरव्ह्यू घेण्यात आला आणि त्या प्रश्न विचारण्यात तुम्ही सक्सेस कसा मिळवलात, तर ओके. त्यांनी प्रांजळपणे कबुली दिली की आम्ही काही केलं नाही. हा. इंडियामध्ये एक शिवाजी राजे म्हणून कर्तबगार राजे होऊन गेले आणि त्यांचा मी गणविका वापरलाय आणि म्हणून आम्ही सक्सेस झालोय. आणि एवढं करून थांबत नाहीये. शेवटच्या इंटरव्ह्यूत ते असं म्हणतात की मी जेव्हा मरेन आणि जिथे माझी कबर बांधाल त्या कबरीवर स्पष्ट भाषेत की ते शिवाजी महाराजांचा माळा विसावला आहे. एवढं मोठं महाराजांचं महत्व, पण दुर्दैवाने सांगावं वाटतं की बऱ्याच भारतीय लोकांना आपल्याला समजलं नाही. समजलं नाही. बरोबर. थोडक्यात एक सांगायचं म्हणजे अभ्यासपूर्वक केला पाहिजे असतो. ओके. आता आपण जो पहिला सुरुवातीचा दरवाजा पाहिला हम्म. ह्याला जिबीचा दरवाजा म्हणतात. ओके. जिबीचा दरवाजाचा अर्थ आघाडीचा दरवाजा. हे त्यांच्या जे पारशब्द आहेत, म्हणजे तुम्हाला शब्दात फरक वाटतोय. ओके. इथे आघाडीचे वीर उभे केले असायचे. मग आपण म्हणतो ना खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंदड्या पुढे बिना राई राई एवढे असे म्हणणारे आपले मावळे इथे अहोरात्र उभे केले असायचे, म्हणून याला आघाडीचा दरवाजा म्हणतात. ओके. याला फर्स्ट एंट्रन्स पण म्हणतात. मग चढायची पहिली सुरुवात या दरवाजा. हम्म. आता किल्ले जेव्हा तुम्ही पाहता ते तुम्हाला शंका आहे किल्ले टिकतात कसे काय. हा. हे जे किल्ले टिकतात याच्या मागे बऱ्याच ठिकाणी त्यांची दगडांची पार्श्वभूमी असते. या दगडांमध्ये काही ठिकाणी त्यांनी मेल फिमेल स्टोन म्हणजे पुल्लिंगी स्त्रिंगी दगडांचं वर्गीकरण केलेलं असतं. हा, आणि ते एकमेकात लॉक केले जातात. त्याला हेमाडपंथी बांधकामाचं नमुना आहे. जुनी मंदिरं, कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर हेमाडपंथी बांधकामाचं नमुना आहे. ओके. त्याच्यामध्ये प्रामुख्याने गुळ, चुना आणि शिस म्हणजे लेड्स असं मटेरियल वापरलेलं असतं. मग काही ठिकाणी ज्याला आपण वॉटरप्रूफ बाइंडिंग मटेरियल म्हणतो, राळ, काथ्या, हिरड्याची पानं आणि चुनकड्याचं बाइंडिंग मटेरियल वापरलेलं आहे. ओके. आता संपूर्ण तडबंदीला पॅचेस दिसतात ना, पॅचेस मध्ये पॅचेस आहे. दिसतात. हा. हे नुसते बुजवलेले पॅचेस नाहीयेत. ओके. हा नाही, हे नुसते बुजवलेले पॅचेस नाहीत, ते खाडीवरून आक्रमण झालेत आणि हे तोफांचे गोळे बसलेत, नंतर हे पॅचेस बुजवलेत. ओके. तोफांचे गोळे आहेत ते सर्व. म्हणजे 1718 साली इंग्रज गव्हर्नर वॉल्टर बून हा. यांनी हा 2 दिवस सतत तोफांचा होडीमार केलाय. ओके. तोफांचे गोळे बसले, पॅचेस बुजवले. म्हणजे म्हणजे किल्ल्यावर जे कान्होजी आंग्रे म्हणून सरदार होते, हम्म. त्यांच्या मुलीचं लग्न होतं. लाडूबाई म्हणून त्यांच्या मुलीचं नाव. विवाहप्रत्य त्या गडावरची बरीच मंडळी बाहेर गेली होती आणि तो मोका साधून हा वॉल्टर बूनने 2 दिवस सतत तोफांचा होडीमार केलाय. ओके. तोफांचे गोळे बसले, पॅचे बुजवलेत. यांच्यावर कवी माधव यांच्या किल्ल्यावर 4 कविपंक्ती होत्या. त्यांच्या अशा कविपंक्ती होत्या की पाणी यातल्या षंडजनांचे बंड पावलेला या, विजयवंत गाजला चौकडे विजयरुग घेरिया. मग हा 2 दिवस सतत तोफांचा होडीमार झालाय, पण इंच बरोबर दगड हल्लाय बा. बरोबर. तेवढा तुकडा उडालाय फक्त. कवी माधव यांनी इंग्रज शंड म्हटलंय. हा. हा. त्यांचे इंग्रज डगलस याने किल्ल्याला उपाध्याय म्हटलंय, आम्ही जोर तोफांचे गोळे डागले खरे, पण जर काय उपयोग झाला नाही. कापसा जसे बोळे बसतात तसे ते बसले तेवढेच बसले आणि बाजूला पडले. एवढ्या किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे. हा. आपण जे वरचे छोटे होल पाहतोय ना, दिसतात ना, हा. हे धनुष्यबाणा मार्गासाठी किंवा बंदुकीने मार्गासाठी. ओके. याला त्यांच्या भाषेत जंगी असं म्हणतात. हा. मग आपण म्हणतो जंगी मारामारी झाली, लक्षात घ्या. आपण शब्द वेगळा वापरतोय, इतिहास शब्द वेगळा आहे. बरोबर. जंगी आता गन पॉइंट आहेत, धनुष्यबाणा मार्गासाठी किंवा बंदुकीने मार्गासाठी. हा. हा. आणि आपण हा जो भाग पाहतोय याला फांजी म्हणायचं, तोफानी मार्गासाठी. तोफांचा गाडा असतो, तोफ गाडा तिथे उभारून ठेवायचा आणि खाडीवर आक्रमण चढवायचं. ओके. तो तोफ गाडाचा व्हायब्रेशन असतो, रिकॉल असतो, तो बॅक मध्ये चढ केलाय आणि ह्याला दुर्गरचना म्हणतात. ओके. मग इथून तोफा मारायचे. तोफांचा गाडा उभा करून ठेवायचा, तोफ गाडा या ठिकाणी मारा करणार. तोफ तोफगाडा असायची, मारा इथून करणार. तोफगाडा मारा करायची. ओके. बॅकग्राऊंड मध्ये हा आपण पाहतोय विजयदुर्ग किल्ला आणि याची मजबूत तटबंदी. आता आपण या किल्ल्याची भौगोलिक पार्श्वभूमी समजावून घेऊया. ओके. आपण हा पलीकडे डोंगर पाहतोय, हा. हा राजापूर तालुका रत्नागिरी जिल्हा. ओके. हा आपला देवगड तालुका सिंधुदुर्ग जिल्हा आहे. इथून जर बोटीन जर पलीकडे गेलो तर रत्नागिरी जिल्ह्याची हद्द चालू झाली. ही समोर सुरूची झाडं आहेत. हा जो बीच आहे ह्याला माडबंद म्हणायचं. हा माडबंदचा बीच आहे. ओके. मग आता अणुऊर्जा प्रकल्प जैतापूर, ह्याची बॅक साईड जैतापूर, इथून तो अणुऊर्जा प्रकल्प चालू होतोय. ओके. ही खाडी आहे, पुढे अरबी समुद्र भाग आहे. ही जी खाडी आहे ह्याला वाघोटन खाडी असं म्हणतात. ही मुंबई गोवा रोडला खारेपाटण म्हणून गाव आहे, तिथपर्यंत जाते. म्हणजे 40 किलोमीटर लांबीमध्ये खाडी पसरलेली आहे. ओके. आता आपण हा जो किल्ला पाहत आहोत हा 3 तटबंदीचा किल्ला आहे. ही खालची पहिली तटबंदी, दुसरी, तिसरी, ओके. ह्याच्यात मध्ये किल्ला ही 1 नंबर, पहिली, ही आता बघतोय ती दुसरी,
तिसरी, आतमध्ये ही तिसरी, याच्या आतमध्ये किल्ला. त्याच्या आतमध्ये किल्ला. ओके. याला तिहेरी तटबंदीचा किल्ला असं म्हणतात. ओके. ह्या तटांची उंची 36 मीटर, समुद्र सपाटीची उंची सांगितली जाते 36 मीटर. ओके. याला बाहेरच्या बाजूने 20 बुरुज हां, आणि आतल्या बाजूने 27 बुरुज या किल्ल्याला आहेत. 27 बुरुज. ओके. आणि हा महाराजांचा एकमेव जलदुर्ग असा आहे हां, की ज्याला पूर्वी पण 3 तटबंदी होत्या आणि अजूनही तुम्हाला 3 तटबंदी चांगल्या कंडिशन बघायला मिळतात. बरोबर. कुठल्याही जलदुर्गाला महाराजांच्या 3 तटबंदी आहेत, फक्त विजयदुर्गाला 3 तटबंदी आहेत. ओके. आता आपण जे निघालो आहोत ते किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आलो आहोत, ओके. ज्याला महाद्वार म्हणायचं का मेन गेट म्हणतात. हां, किल्ले जेव्हा तुम्ही पाहता त्यांची मुख्य प्रवेशद्वार ही गोमुख पद्धती असतात. ह्याला गोमुख बांधणी किंवा गोमुख रचना म्हणतात. ओके. मग आपल्या भाषेत सांगायचं झालं तर लपवलेला दरवाजा. ओके. लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही किल्ल्याच्या दरवाजा जात नाहीत, किल्ल्याच्या दरवाजा तुम्हाला दिसत नाहीत, हां, ही किल्ल्यांची खास वैशिष्ट्य असतात. ओके. त्याच्या मागची 3 कारणं असतात. पहिलं म्हणजे तोफांचे गोळे आहेत, हां, हे मेन गेटवर बसता कामा नये. ओके. कारण मेन गेट तुला छत्रात घुसला बरोबर आहे. म्हणजे त्यावेळेस आपण किल्ला हरलो. हां, दुसरं म्हणजे याला टर्न दिलाय आणि स्टेप्स आहेत, हां, त्यामुळे हत्ती घोडे उंट्यांचा स्पीड कमी होतोय बरोबर आहे. आणि मुख्य धडक आहे स्लो बसते. हं, हं, हं. तिसरं म्हणजे याचं कारण असं असतं की मगाशी आपण जिबीचा दरवाजा पाहिला, आघाडीचा दरवाजा. हां, हां, समजा शत्रू आम्ही घुसून आला कारण त्याचं कन्फ्युजन होतं नेमकं जायचं कुठे. बरोबर आहे. आणि तेव्हा दिवाळी जंगी ठेवल्यात, गन पॉईंट ठेवल्यात, हां, हे जंगीला आपण टिपायचं असे युद्धनीती असायची. तुम्ही ओके. सिंधुदुर्ग बघा, प्रतापगड बघा, रायगड बघा किंवा पन्हाळा बघा, हां, असे तुम्हाला लपड दिसतात. म्हणजे जोपर्यंत तुम्ही दरवाजा जात नाही दरवाजा तुम्हाला दिसत नाहीत. हां, बाहेरून समजून येत नाही दरवाजे कुठे आहे ते. पूर्वी ज्ञान हे जास्त प्रगत होतं. बरोबर आहे. आता आपण विज्ञानाची सांगड दिले पण त्याच्या ज्ञानाच्या आपण विचारावर पोहोचत नाही आहोत. बरोबर आहे. असं एक म्हटलं जिथे आपले विचार संपतायत हम्म. ते महाराजांचे विचार चालू होत आहेत. बरोबर. म्हणजे एवढे विचार जे होते आपल्यापेक्षा ते ऍडव्हान्स मध्ये होते. ओके. तर आपण चाललोय मुख्य दरवाजाकडे. तर हा आहे मुख्य दरवाजा. हा मुख्य दरवाजा पटकन लक्षात येत नाही बाहेरून. म्हणजे पाटील सरांनी सांगितलं त्याप्रमाणे याची रचना आतमध्ये केली आहे. हा आतमध्ये आहे इथून, म्हणजे जवळपास इथून ही जी तटबंदी दिसते तिकडून हा जवळपास 30 फूट आतमध्ये आहे. हा आहे मुख्य दरवाजा. आता या दरवाजाबद्दल माहिती घेऊया. हा मुख्य दरवाजा आहे 1653चा. ओके. हे महाराजांनी बनवलेला दरवाजा आहे. म्हणजे महाराजांच्या वेळेस आपण विस्तार करून पाहतोय. हं. हा छोटा कट झालेला पोर्शन दिसतोय, ह्याला दिंडी दरवाजा म्हणतात. ओके. हा मेन गेट उघडलं एकसारखं अवघड असतं, म्हणजे आपले मावळे असतात दिंडीतून प्रवेश दिला जातो. ओके. हे खिळे हे टोकदार असतात. हे छत्री हत्ती घोडे उंट जखमी होणार, ते धडकणार जखमी होणार. हां हां ती धडक तुटलेली आहे. हां. हे मेन गेट लॉक करायसाठी आहे. ओके. आडणं आडसर किंवा आगळ म्हणतात. आगळ. एवढ्या जाडीचा लाकडी वासा त्या पलीकडून येणार, हां. त्या ह्या भिंतीला स्लॉट केलाय, या स्लॉट पर्यंत तो लॉक होतोय. ओके. ती धडका झाल्या दरवाजा तुटत नाही. तुटत नाही. हे वरती काय माळा आहे ना? देवड्याचा भाग आहे नगरखान्यात. ह्या दोन्ही बाजू तुम्हाला देवड्या किंवा देवड्या बघायला मिळतात. ओके. म्हणजे बाहेर पहारेकरी असायचे. हां. पहारेकरी पहाऱ्याने दमल्यानंतर तात्पुरती विश्रांती करण्यासाठी देवड्या किंवा देवड्यांचा भाग आहे. आपण आता याला वॉचमन केबिन किंवा सिक्युरिटी केबिन म्हणतोय. ओके. केबिनची जागा तिथेच आहे, फक्त आता केबिन छोटे झाले आणि एसी झाले. त्यावेळेची रचना त्यांची अशी होती बघा. ओके. ही किल्ल्याची माहिती त्या बोर्डवरती लिहिली आहे पूर्ण. आता आपण हा जो भाग पाहतो हा ओके. नगारखान्याचा भाग आहे. ओके. म्हणजे सनई, चौगडा, नगारा वगैरे या भागाचा वापर केला जायचा. हां. नगारखाने हे नेहमी किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या वरती असतात, मेन गेटच्या वरती असतात. ओके. ओके. म्हणजे शत्रू आला का ते कळवण्यासाठी. त्याला वेगवेगळे मेसेज असतात. त्यावेळेस मोबाईल यंत्र वगैरे कुठली नव्हते. मेसेज पास करायसाठी एखादा कोण मयत झाला तर आपण सॅड म्युझिक म्हणूया, हां. विजय मिळाला ते वेग म्युझिक मध्ये लोक अलर्ट करायची, गोळा करायची आणि आपलं काम साध्य करून घ्यायचं. ओके. याच्यासाठी नगारखान्याचा उपयोग केला जायचा त्यावेळेस. ओके. म्हणजे वेगवेगळे सांकेतिक म्युझिक वापरले याचे. करेक्ट, बरोबर. किल्ले पाहता तुम्हाला हे तोफा बघायला मिळतात. या तोफांमध्ये प्रामुख्याने 2 प्रकार असतात, सरळ तोफ आणि बांगडी तोफ. तर आता आपण हा जो प्रकार पाहत आहोत हा सरळ तोफेचा प्रकार आहे. पुढे बांगडी तोफ ठेवलेली आहे, तिथे आपण सविस्तर या तोफ कसं काय काम चालतं हे याच्याबद्दल माहिती घेऊया. ओके. या आहेत तोफा, विजयदुर्ग किल्ल्यावरील तोफा. हे प्रवेशद्वाराच्या समोरच आहेत. आता आपण जी इमारत पाहतो आहे हां. याला खलबत खाना म्हणतात. ओके. खलबत करणे म्हणजे गुप्त चर्चा करणे.
सिक्रेट डिस्कशन किंवा प्रायव्हेट डिस्कशन, गुप्त चर्चा करण्याने हा हाल मानला. आता पुढे इकोसिस्टम कुठली होती, माईस सिस्टम कुठली नव्हती. बरोबर आहे. बोलल्यानंतर शेवटच्या माणसापर्यंत आम्हाला ऐकायला गेला पाहिजे, एक निर्माण होते. हां ही महत्वाची कला आहे किंवा जादू आहे, ही दगडाची कला आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे संचित राहील, पोकळ आहे, ते आपल्या डोळ्यात दिसत नाही. हां एक शिशाची लेडची काठी घेतात, दगड वाजून बघायचा, ओके उभं दगड लागेल तो वापरायचा, ओके भरीव दगड लागेल तो बाहेर वापरायचा. बाहेर वापरायचं. तुम्ही विजापूरचा गोलकोट बघा किंवा गोलकोट्याचा किल्ला बघा, अशा स्ट्रक्चर तुम्हाला बघायला मिळतं. आता तुमच्या मनात शंका आहे ना की आवाज एक झाल्यानंतर आवाज बाहेर झाला, उत्तेजनाचा उपयोग काय? तर पूर्वीच्या रचनेमध्ये त्याला दरवाजा असायचा, तर दरवाजा बंद करून घ्यायचा, बाहेर आपले द्वारपाल म्हणजे आपले मावळे वेगळे ठेवायचे, ओके मग ते आजूबाजूला कोणाला फिरकू देणार नाही आणि मग ते अशी गुप्त चर्चा करायची. आता इतर जेव्हा तुम्ही किल्ले फिरता तर तुम्हाला सदर म्हणजे दरबारचा भाग बघायला मिळतो, ज्याला राज दरबार म्हणतात तो भाग बघायला मिळतो. ओके. खलबतखाने जास्त किल्ल्यावर तुम्हाला बघायला मिळत नाही. ओके याचं कारण असं असते, खलबतखाने असते फक्त राजधानीच्या किल्ल्यावर असतात. राजगड आपली पहिली राजधानी, राजगडला तुम्हाला खलबतखाना बघायला मिळतो. सेकंड राजधानी रायगडला तुम्हाला खलबतखाना बघायला मिळतो. असा विजयदुर्ग किल्ला पाहताय, हा पूर्वीचा मराठी आरमाराचा नेव्ही, इंडियन नेव्हीचा हा महाराजांचा राजधानीचा किल्ला आहे. ओके. त्याचं कारण असं आहे की 1664 साली 1664 ला छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय आर्माची स्थापना केली, इंडियन नेव्ही स्थापना केली त्या विजयदुर्ग किल्ल्यावर. त्यामुळे नेव्हीचा राजधानीचा किल्ला असल्यामुळे ही सेपरेट वास्तू बघायला मिळते. ओके आणि त्यावेळेस स्वतःचा आरमारी तळ, स्वतःचा नेव्हल बेस कुठेतरी असावा अशी संकल्पना सुद्धा महाराज एक राजा. ही संकल्पना कुठल्या भोगला नाही किंवा कुठल्या इंग्रज महाराजांचं असं मत होतं की ज्याचा आत्मा त्याचा समुद्र. बरोबर. विजयदुर्ग किल्ल्यावर भारतीय आर्मा स्थापना केली होती, म्हणून महाराजांना भारतीय आर्मा जनक आदरावटी देवी असे महाराजांना म्हणतात. आता खलबतखान्याकडून आपण चाललोय किल्ल्याच्या दुसऱ्या भागाकडे. किल्ले जेव्हा तुम्ही पाहता त्या पायऱ्या म्हणजे स्टेप्स उंच असतात, ओके भुयारं छोटी असतात. आपल्या मनात शंका येते की नको हा उठाड्याव कशासाठी आम्हाला त्रास होतोय, पण हा त्यांच्या दुर्गरचनेचा भाग असायचा. त्याचं कारण असं असायचं की आपले मावळे हे सह्याद्रीतले असायचे, त्यांना खास खळग्यातून दरी खोऱ्यातून वावराची सवय असायची. हा जर समजा किल्ला परकी आणि इंग्रज पोर्तुगीज डच याने जिंकून घेतला, त्यांना तो वापर करताना त्रास झाला पाहिजे, बरोबर आहे. पुन्हा आपली स्ट्रेंथ निर्माण झाली, आपल्याला इझी जिंकता आला पाहिजे. बरोबर ही दुर्गरचना आहे. प्रत्येकाची लांबी रुंदी उंची नीट पहा, वेगवेगळे बरोबर आहे. इंग्रज वगैरे पळत गेले, पडले पाहिजे, हा त्या माझा कन्सेप्ट असतो. ओके. शत्रूला त्रास होण्यासाठी मुद्दाम जाणून केले आयडिया असतात. आयडिया केला गनिमी कावा. या म्हणजे ही स्टेप मोठी आहे, ही थोडी छोटी आहे, ही पुन्हा छोटी आहे, ही छोटी झाली, म्हणजे स्टेप्स वेगवेगळ्या आहेत. पाटील सरांनी सांगितल्याप्रमाणे हा एक गनिमी कावा आहे. सुरुवातीला आपण चर्चा केली किल्ले जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा किल्ले असे पाहिजे असतात की या किल्ल्यात घोडे पळत होते, मावळे वावरत होते, तोफांचा गडगडाट होता, असा इमॅजिन करायचो किल्ला. ओके घोडे पळत होते याचा अर्थ असा असतो, पुढे दारुगोळ्याचे कोटर आपण जाताना पाहणार आहोत, इथून ते दारुगोळे घेऊन ते घोडे पळत येणार. मग हा एक त्यांचा प्रदक्षिणा मार्ग असतो. हा जो मार्ग आहे हा संपूर्ण बाहेरची तटबंदी कव्हर करतोय. म्हणजे तुम्ही चालत गेला तर बाहेरचे 20 बुरुज कव्हर होत आहेत आणि पुन्हा या मार्गाने, आणि पुन्हा मार्ग तो दारुगोळा कोटावरून संपतोय, एंड होतोय. मग इथून ते घोडे पळत जाणार आणि ते 20 बुरुज दारुगोळा सप्लाय करतात. ही किल्ल्यांची रचना आहे, याला दुर्गरचना म्हणतात. ओके. युद्धाच्या वेळी घोडे इकडून दारुगोळा आणायचे म्हणजे पूर्ण किल्ल्याबद्दल. करेक्ट, घेऊन जायची पूर्व. खूपच अभेद्य असा किल्ला आहे विजयदुर्ग. आता आपण हा जो बुरुज पाहतोय याला टेहानी बुरुज म्हणायचं, म्हणजे वॉच टॉवर. ओके. टेहानी करणे, पाहणी करणे. खाडीवरचं आक्रमण पाहायचं असेल, सर्वात उंच बुरुज आहे. त्याच्या खिडक्या मुद्दा मोठ्या ठेवल्या त्यांनी. खाली तीन तटबंद्या क्लिअर कट दिसत आहेत, खाडीचा भाग दिसतोय. हा ओके. वॉच टॉवर हे नेहमी उंचावर असतात, हाईट मेंटेन केलेले असतात. हे पहिली, दुसरी आणि तिसरी 3 तटबंद्या. नंतर दिसते ती वाघटुंग खाडी आणि अरबी समुद्र. ही शिवलिंगाची स्थापना आहे. ओके. या किल्ल्यावर पूर्वी 4 सरदार होते.
कान्होजी आंग्रे, संभाजी आंग्रे, तुळाजी आंग्रे, आंग्रे घराण्याचे पिढ्यात पिढ्या 3 महाराजांचे होऊन गेले. आणि गावात ज्यांचा तुम्हाला वाडा बघायला मिळतो अनावधळ लोकांचा वाडा तुम्हाला आपल्या गावात बघायला मिळतो, असे 4 सरदार महाराजांचे होऊन गेले. तर मी संभाजी आंग्रे हे शंकराचे भक्त होते. तर पूर्वी आख्यायिका सांगितली जाते. आता आपले कुणकेश्वर मंदिर आहे, तर कुणकेश्वर पण काही सोमवारी संभाजी आंग्रे पहिले पायी चालत जायचे. युद्धात थांबून किंवा कामाच्या गडबडीत त्यांना शक्य होत नव्हतं म्हणून त्यांनी ते शिवलिंगाची स्थापना केली होती. पण एक दिवस त्यांना शंकराचा असा दृष्टांत आलो, स्वप्न पडलं की ह्या किल्ल्यावरून 2 तोफांचे गोळे एका ठिकाणी पडतील, तिथे मी स्वयंभू प्रगट होईल अशा शंकरांचा दृष्टांत दिला. त्या दृष्टांताप्रमाणे त्यांनी इथून 2 तोफांचे गोळे डागले आहेत. आपल्या ते 1.5 किलोमीटर अंतर गेल्यानंतर रामेश्वरचं मंदिर आहे. येताना मी डावीकडे लागलं, तिथे 2 तोफांचे गोळे एका ठिकाणी पडले. मग ते कम्प्लीट कडा करून संभाजी आंग्रेंच्या काळात ते मंदिर बांधण्याला सुरुवात झालंय. नंतर ते मंदिर बांधून पूर्ण केले. नाना फडणवीस थोरले बंधू गंगाधर पंत बांधू यांनी ते मंदिर बांधून पूर्ण केलंय. मंदिराच्या बाजूला संभाजी आंग्रेची समाधी पण तुम्हाला बघायला मिळते. मंदिराला जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा मारा बाहेर पडता तेव्हा मंदिराच्या भिंतीवर त्यावेळी चित्रशैली आहे, पुसट अवस्थेत झाली आहे, चित्रशैली आहे ती अजूनही पाहायला मिळते. मंदिरात खाली उतरताना देवडी लागते. त्या देवडीपाशी अशी मोठी अजस्त पितळी घंटा आहे. ती सरदार अनावध रूपाने बांधली 1791 सालची पोर्तुगीजांचा संतान झाजावरची घंटा आहे, ती बघायला मिळते. लाईव्ह पार्ट चॅनलवरील रामेश्वर मंदिराचा व्हिडिओ पहा, त्याच्यामध्ये ही माहिती मिळेल तुम्हाला. रामेश्वर मंदिर गिरी. आता आपण हा स्तंभ आहे त्याला ध्वजस्तंभ ना. आता आपण हा जो विजयदुर्ग किल्ला पाहतोय, हा पूर्वी जलदुर्ग प्रकारातला किल्ला होता, सी पोर्ट होता. त्या बाजूला अरबी समुद्र भाग दिसतोय आणि हा खाडीचा भाग. आणि हा खाडीचा भाग हा बाहेरच्या बाजूने पूर्णपणे पाण्याने घेरलेला होता. मग ही बाहेरची तटबंदी दिसते, ही कौलारू घरं वाटतायत. ह्याच्या बाहेरच्या बाजूला पूर्णपणे पाणी होतं. लक्षात घ्या, डीप ज्यामध्ये कॅनॉल सारखं पाणी होतं. पाण्याने घेरलेलं असल्यामुळे याचं सुरुवातीचं नाव घेरिया असं होतं. म्हणून सुरुवातीला म्हटलं इंग्रजांना घेरी आणणारा हा घेरिया, म्हणजे पहिल्यांदाचं घेरिया होतं. त्या बाहेरच्या बाजूला येण्यासाठी लाकडाचा पूल होता. तो दिवसभर चालू ठेवायचे, रात्री किल्ल्याचा कॉन्टॅक्ट तोडून टाकायचं, रात्री तो पूल काढून ठेवायचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला ज्या वर्षी सर करून घेतला 1653 साली, ते जे वर्ष होतं विजय संवत्सर चालू होतं. म्हणून महाराजांनी विजय संवत्सर जिंकून घेतलाय, म्हणून महाराजांनी विजयू नाव दिलंय. पहिलं नावाचं घेरिया होतं. आता खाली दिसतोय तो आपला पहिला दरवाजा. त्या दरवाजाचं नाव काय? पहिला दरवाजा जीबीचा दरवाजा. हा दिसतो तो जीबीचा दरवाजा. हे आपण परिसरात फिरतोय किल्ल्याच्या. आणि ही इमारत आहे, त्याचं छप्पर देखील चिराचं आहे. बरं पाटील सर, हे जे छप्पर चिराचं आहे त्याचं म्हणजे वैशिष्ट्य काय? म्हणजे ह्याच्यामध्ये पाणी नाही लिकेज होत काय छप्परामध्ये? ह्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. हां, आता आपण हे जे कोटार आहे, हे दारुगोळ्याचं कोटार आहे, ॲम्युनिशन. ह्याला मुद्दाम जाणूनबुजून दगडी छप्पर केलेलं आहे. लक्षात घ्या, कारण फर्स्ट जो अटॅक असतो, शत्रू जो पहिला मारा असतो, हे दारुगोळ्याचा कोटार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून तोफेचे मारे भेदले, त्याला काय होऊ नये दगडी छप्पर केलंय. इंटरलॉकिंग सिस्टीम आहे, याला आरसी वगैरे आतून बनवलेला आहे. आता तुमचा जो प्रश्न होता की लिकेज वगैरे होत नाही, लिकेज न होण्याचं कारण ह्याच्यात थोडं वेगळं मटेरियल वापरतात. त्याच्यामध्ये राळ, काथ्या, हिरड्याची पानं, चुनखडी, बाइंडिंग मटेरियल, जे ऑब्झर्व करून धरते, पाणी सोक करून धरते. त्याला पुढे दाखवतो मी तुम्हाला. स्टॅलिस लाईन वगैरे म्हणतात हे. म्हणजे नॉर्मल छप्पर तुटू शकतं म्हणून यांनी चिराचं छप्पर बनवलंय. हे जर लाकडी केलं असतं तर तो तुटलं असतं. गोळा जर पडला असता तुटण्यापेक्षा जळला असता. बरोबर. आणि संपूर्ण किल्ला जळून गेला असता. याला मुद्दाम दगडी छप्पर केलंय. ओके. दारुगोळ्याचं कोठार. हे आतमध्ये अंधार आहे. आता पूर्ण अंधार आहे. कोठार आहे जवळपास म्हणजे 12x20ची जागा असेल. 12x20चं कोठार आहे. सदर
ही इमारत आहे सदरीची. आता याची माहिती घेऊया. याला सदर असं का म्हणतात? आता आपण आतमध्ये जो भाग पाहणार आहोत हा सदर. सदर म्हणजे दरबाराचा भाग, राज दरबार. त्या दरबार आतमध्ये भरायचा. तत्पूर्वी हा एक किल्ल्यामध्ये भाग पडायला बघायला मिळतोय. त्याला फड म्हणतात. ओके फड म्हणजे तेव्हा शब्द वेगळा, आताचा वेगळा. ओके आता कुस्ता फड तमाशा फड म्हणतो आपण. पण इतिहास शब्द दिसतो, फडावर लोक जमा झाली. हां फड त्यांचा कारकुनी भाग आहे, प्रेरिकर भाग आहे. ह्याची रचना अशी असते, बाहेरचे सरदार किंवा जनता येणार त्या दरबारात जाण्यासाठी, न्याय मिळवण्यासाठी. ओके त्यांचे 2 दरवाजे कसे केले जाणार, जिबी दरवाजा, मुख्य दरवाजा. त्यांचे डॉक्युमेंट्स काय ती पाहिले जाणार, शस्त्रवाद की पाहिले जाणार, विश्वास बसल्यास त्यांना इथे आतमध्ये सोडले जाणार. म्हणजे ते महाराजांची खास जीवाभावाची माणसं, कारकून मंडळी, हां फडणवीस, चिटणीस, जी मंडळी होती इथे. ओके लक्षात घ्या, हां फडणवीस आडनाव फडावरून पडलंय. फडाचे राखणकार म्हणून त्याचं आडनाव फडणवीस. आता नानासाहेब फडणवीस वगैरे त्यांच्या दरबारी होते, ते या फडामध्ये चाकरी करायचे म्हणून त्यांचं आडनाव फडणवीस. ओके चिटणीस, चिट्या वगैरे सांभाळायचे चिटणीस. ओके दप्तरदार, दप्तर भाग सांभाळायचं दप्तर, ही आडनाव फडावरची आहेत. ओके इथे पण डॉक्युमेंट चेक केले जाणार, शस्त्रवाद की पाहिले जाणार, विश्वास बसल्यावर त्यांना आतमध्ये सोडलं जाणार. ओके हा हे दरबार सदर. आता आपण हा जो भाग पाहत आहोत हा सदर. ओके सदर म्हणजे दरबारचा भाग, राज दरबार. याचा दरबार इथे भरायचा. ओके ही 2 मजली इमारत होती. हम्म. अशा वरून लाकडी तुळया म्हणजे लाकडी बार, हां ह्याच्यावरती माडी, माडी याचा तर फर्स्ट फ्लोअर. ओके वरचा फर्स्ट फ्लोअर संपूर्ण लाकडी असल्यामुळे पडून गेलाय. लाकडाच्या वरती कुंभार कौलस आहे, खापऱ्या हां हां किंवा नळे म्हणतात, ते वरती असायचे. ओके ह्या बाजूला पूर्वेकडे तोंड करून लाकडी आसन असायचं, सिंहासन. सिंहासन. सिंहासन असायचं. हां इकडे सिंहासन होतं आणि इथून हा दरबार भरवला जायचा. त्यावेळी महाराज यायचे, त्यावेळी इथे सिंहासनावर बसायचे. हा, इकडे लाकडी सिंहासन असायचं, तिथे त्यांचा वापर असायचा. ओके ओके इथे इकडे सुद्धा तुम्हाला ही एको पद्धत बघायला मिळते. बोलल्यानंतर आवाज शेवटपर्यंत पोहोचतो. येतो अजूनही. ओके हां हां. अजूनही आता आवाज शेवटपर्यंत कसा जातोय त्याची एक छोटीशी टेस्ट करतोय मी. या एका टोकाला चाललो आहे आणि पाटील सर दुसऱ्या टोकाला आहेत. तर मी काहीतरी एक शब्द बोलेन, त्यांना तो ऐकू येतो का बघूया. म्हणजे त्यावेळी जे दरबारामध्ये बोलायचे ते शेवटच्या माणसांपर्यंत जायचं असं म्हणायचे. म्हणजे त्यावेळी माईक सिस्टीम नव्हती, पण इथे बोलल्यानंतर येतात. पाटील आपण कुठे जाऊया आता पुढे? हां ओके ओके आलं आलं. आता मी एकदम हळू बोलतोय, जो पण मी थांबत नाही तो पण तुम्ही काय बोलले सांगायचं, ऐका. जय हां जय भवानी जय शिवाजी. एकदम हळू बोलून पण आवाज येतो. म्हणजे हे अंतर किती आहे जवळपास? आता आपण याला सायन्स मध्ये बोलूया. हां हां सायन्स तुम्हाला सांगतंय इमारत अंतर हां हे 17 मीटर किंवा 55 फुटापेक्षा जास्त पाहिजे. ओके हे 55 फुटापेक्षा अंतर जास्त आहे. हां इमारत हां चौकोन किंवा चौरस नाही, आयताकृती रेक्टँग्युलर असावं. हां याला शेप रेक्टँग्युलर आहे. बरोबर. सायन्स आहे. हां त्याच्यामुळे आवाज येतो. म्हणजे ह्या प्रयोगामधून, म्हणजे आता जो आपण प्रयोग केला आवाजाचा, त्याच्यातून तेव्हाची टेक्नॉलॉजी कळते की त्यावेळी महाराजांना किंवा त्यांच्या अधिकारी लोकांना किती कळायचं. म्हणजे ज्यांनी किल्ला बांधला त्यांना किती कळायचं की आवाज कसा पोहोचवायचा लोकांपर्यंत. सुरुवातीला आपण चर्चा केली किल्ले जेव्हा तुम्ही पाहता किल्ले का टिकतात याच्या मागे बऱ्याच ठिकाणी त्यांची दगडांची पार्श्वही असते. या दगडामध्ये काही ठिकाणी त्यांनी मेल फिमेल स्टोन करून बसवलेले आहेत. ओके हा फिमेल स्टोन आहे. ओके याचा वरचा दगड असतो त्याला मेल स्टोन म्हणतात. दगड एवढाच असतो पण त्या दगडाला असा रॉड कोरलेला असतो. ओके हा रॉड आतमध्ये यामध्ये लॉक होतोय. हे गुळजूर असतं त्यांचं सिमेंटिंग लावून घेतलंय. इथे पण ते लिपून घेत आहेत. म्हणजे तोपेचे मारे बसले दगड निघून पडत नाही. ओके याला हेमाडपंथी बांधकामाचा नमुना म्हणतात. तुम्हाला आश्चर्य वाटतं केदारनाथला प्रलय झाला, संपूर्ण घरदारं पडून गेली, मंदिरं पडून गेली, फक्त केदारचं मंदिर टिकलं. लोक म्हणतात भक्तिवाक आहे, तर भक्तिवाक तसं काही नाही. ते जे मंदिर होतं असं होतं, हेमाडपंथी बांधकामाचा नमुना होतं म्हणून ते मंदिर टिकलेलं आहे. ओके याला हेमाडपंथी बांधकाम म्हणतात. बरोबर.
मग अशी तुम्हाला दारुगोळ्याचा कोटरा पाहिलात, तुम्हाला आजच्या वेळेचे रूप्स छप्पर टिकलं कसं काय, तर या छपराची रचना अशी असते इंटरलॉकिंग सिस्टीम. दुसरा असा एल शेप केलेला असतो, एकमेकात इंटरलॉक होत आहेत. ब्रिटिशकालीन जे पूल होते ते असे होते. बरोबर, म्हणजे इंटरलॉक झाल्यामुळे ते मजबूतीने राहतात. मजबूत राहतात. ओके. ही ऐतिहासिक वास्तू बघताना अंगावरती रोमांच येतात आणि त्यावेळी इतिहास कसा असेल, म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात हे स्थान कसं असेल, म्हणजे ठिकाण कसं असेल ते इमॅजिन करू शकत नाही आपण. म्हणजे खूप असं वेगळी फिलिंग येते. सुंदर किल्ला आहे, सुंदर, अभेद्य, मजबूत. ही आपण आता सदर बघितली, आता आपण जातोय पुढच्या भागाकडे. टोटल 17 एकरमध्ये हा किल्ला आहे, त्याच्यामुळे खूप मोठा एरिया आहे. या किल्ल्याला टोटल 27 बुरुज आहेत असे, बाहेर 20 आणि आतमध्ये 7. हा भव्य आणि दिव्य असा बुरुज आहे. हा टेहाळणी बुरुज आहे. आणि पूर्ण चिरेबंदी आहे, म्हणजे सर्व चिऱ्याचंच बांधकाम आहे. एवढं उंच सलग खूप मोठ्या साईजचे चिरे आहे ते, जांभा चिरा. ही जी कोठार पाहतो धान्याचे कोठार आहेत. ओके. सेकंड अटॅक असतो शत्रूचा, हां. हा रस्सा तोडण्याचा प्रयत्न केला तो, म्हणजे याला पण मुद्दाम दगडी छप्पर केलाय. ओके. एवढी ज्या भिंतीची उंची खाली आहे, पावसाचं पाणी माती बसून हे बुजलाय. खिडक्या आहेत त्याच्या व्हेंटिलेशनसाठी, हवा जाण्यासाठी. ओके. हे खिडकी आहे सगळ्या, म्हणजे आतलं धान्य खराब होऊ नये म्हणून खिडकी आहेत. धान्याची कोठार, स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना. परिपूर्ण किल्ला कसा असावा हे इथे आल्यानंतर कळतं. म्हणजे किल्ले भरपूर आहेत महाराष्ट्रात, पण एक परिपूर्ण किल्ला ज्या ठिकाणी सर्व आहे. राजदरबार, सदर म्हणजे तेच राजदरबार, आणि धान्य कोठार, शस्त्र कोठार. आता आपण पुढे चाललो आहे. हे एक धान्याचे कोठार आहे, हा त्या दरवाजा आहे. ओके.